पारगड किल्ल्यावर सुभेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात। सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं भगवा ध्वज फडकावून शिवप्रेमींनी केलं अभिवादन। संस्थापक श्रमिक गोजम गुंडे यांची घोषणा, गंधर्वगडावर ऐतिहासिक उपक्रम राबवणार। चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर पहिल्या किल्लेदार सुभेदार रायबा तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं पारगडावर सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। सह्याद्री प्रतिष्ठान राष्ट्रीय संघटक प्रकाश नायर, नरवीर तानाजी मालुसरे आणि सुभेदार रायबा मालुसरे यांचे वंशज सुनील मालुसरे आणि प्रशांत मालुसरे यांच्या हस्ते पंचधातूतील अर्धस्मारकाचा अभिषेक करण्यात आला। प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रमिक गोजम गुंडे यांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची सवाद्य पालखी मिरवणूक स्मारक परिसरातून भवानी मंदिर, राजसदर, शिवाजी महाराज स्मारक, हनुमान मंदिर आणि पायऱ्यांवरील ध्वजस्तंभापर्यंत काढण्यात आली। या मिरवणुकीत सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक, मालुसरे कुटुंबीय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले। भवानी मंदिर इथं झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक श्रमिक गोजम गुंडे होते। प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष आणि निवृत्त नौदल अधिकारी अशोक के पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवक आणि मालुसरे कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलं। पारगड शाळेचे माजी शिक्षक आणि चंदगड पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी पारगड किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकत गडावरील अपूर्ण पाणीपुरवठा योजना अंतर्गत रस्ते आणि विविध विकास कामांबाबत मागणी केली। यानंतर अशोक पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी मनोगत व्यक्त केलं। डॉ. श्रमिक गोजम गुंडे यांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं विविध किल्ल्यांवर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली आणि पारगडावरील हनुमान मंदिरासमोर असलेली समाधी ही रायबा मालुसरे यांची असल्याचं स्पष्ट केलं। गंधर्वगडचा इतिहास शोधून तिथंही ऐतिहासिक उपक्रम राबवणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली। या कार्यक्रमानिमित्त गडावर आलेल्या सर्व शिवप्रेमींना कालकुंद्री येथील सरस्वती विद्यालयाच्या 1981च्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी भोजन व्यवस्था पुरवली। स्मारक सुशोभीकरणासाठी माजी नौदल अधिकारी अशोक के पाटील आणि चंदगड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी प्रत्येकी 5,000 रुपये, अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी 2,222 रुपये, तर चंदगड तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेनं 5,555 रुपये देणगी दिली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानच्या संतोष मालुसरे, गोविंद मासरणकर, निवृत्ती कुट्रे, नीलम गावडे, स्नेहल पेळणकर, तेजस चौगुले, पवन कोकितकर, प्रवीण पाटील, पंकज कोकितकर, राज गावडे, तुषार चांदेकर, तेजस चांदेकर, तुकाराम बोलके, स्वप्नील कुराडे आदी दुर्गसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। सूत्रसंचालन शिवव्याख्याते रणजित कागलकर यांनी केलं। कार्यक्रमाला पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच तुकाराम सुतार, ज्येष्ठ नागरिक राघुबा शिंदे, धोंडीबा बेर्डे, मालुसरे कुटुंबीय तसंच पंचक्रोशीतील अनेक शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।